नमस्कार मंडळी, आज श्रुतीच रेसिपीमध्ये आपण बघूयात खारं वांग। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी आता 5 वांगी घेतलेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। वांग्याचे आपण अर्धे देठ कट करून घेऊयात। त्यानंतर मसाल्यासाठी इथे मी घेतलेले आहेत शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, लसूण, आलं आणि हे जे खोबरं आहे, जेव्हा आपण नारळ फोडतो तर ते खोबरं किसून घेतलंय आणि चांगलं वाळवून घेतलंय आणि त्यानंतर मी हे भाजून घेतलेलं आहे। धने आणि जिरे घेतलेले आहेत। आता आपण मसाला भाजून घेऊयात। इथे आपण खडा मसालाही वापरू शकतो किंवा घरातला जो गरम मसाला आहे तो गरम मसाला टाकला तरी चालेल। आणि त्यात धने आणि मी जिरे भाजून घेते। त्यानंतर आलं, लसूण, मिरची आणि खोबरं हे चांगलं वाटून घेऊयात आणि शेंगदाणे आपण सेपरेट वाटून घेणार आहोत। यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करूयात म्हणजे हिरवं वाटण तयार होईल। आता छान वाटून घेतल्यानंतर इथे बघू शकता असं पेस्ट तयार झालेली आहे हिरव्या वाटणाची। आणि शेंगदाणे मी सेपरेट भाजून घेतलेत किंवा जेवढा आपल्याला शेंगदाण्याचा कूट लागणार आहे तेवढा आपण टाकायचा आहे त्यामध्ये। आता इथे बघा मी अर्धा शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे। जेवढे वांगे आहेत तेवढ्या प्रमाणानुसार इथे घ्यायचं आहे। आता यामध्ये टाकूयात मसाले। हळद टाकलेली आहे मी इथे आणि गरम मसाला टाकलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे आणि आता हे सर्व एकजीव करून घ्यायचे। इथे आपण लाल मिरची वापरायची नाहीये, लाल मिरची वापरल्यानंतर थोडंसं लालसर कलर येईल या भाजीला। हिरवी मिरची वापरल्यामुळे लाल मिरची नाही टाकलेली मी इथे। आता वांगे चांगले चिरून घ्यायचे, 4 फोडी होतील असं वांग चिरून घ्यायचं आणि त्यामध्ये हा मसाला भरून घेते। आता खारं वांग करताना एक लास्टला मी टिप देते, नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता वांगे आपण हे सर्व भरून घेतलेले आहेत आणि बघा किती छान दिसतात आणि कलर पण एकदम हिरवागार आलेला आहे। भाजीला पण तसंच येणार आहे आता। आणि आता हा राहिलेला जो मसाला आहे तो आपण वरतून टाकणार आहोत। आता इथे कढईमध्ये तेल तापायला ठेवले मी। आता यामध्ये आपण एक एक करून वांगे सोडूयात आणि वांगे चांगले फ्राय करून घेऊयात। तेलामध्ये वांगे चांगले फ्राय केल्यानंतर वांग्याची चव अजून चांगली होते। त्यानंतर मग आपण गरम पाणी टाकायचे किंवा वाफेवर जरी शिजवले हे वांगे तरी पण अप्रतिम लागणार आहेत। पण जर आपण पातळ रसा करणार आहोत तर आपण इथे पाणी टाकू शकतो किंवा शिजण्यापुरतं तरी पाणी टाकावं, म्हणजे ते आपल्या आवडीनुसार आपण करायचं आहे। हा राहिलेला मसाला आता वरून टाकते। आता तेलामध्ये आपण वांग्यासोबत मसालाही फ्राय करून घेऊयात। तोपर्यंत मी तिकडे गरम पाणी करायला ठेवलंय। गरम पाणी का टाकायचं, कारण भाजीची चव ही बदलत नाही, गार पाणी टाकलं की पूर्ण चव बदलून जाते। इथे मी कढीपत्ताही टाकलेला आहे। आता चांगलं तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी टाकूयात। जेवढे वांगे आहेत आणि वांगे शिजूपर्यंत यामध्ये पाणी टाकायचं आहे आपण, किंवा वाफेवर जरी शिजवलं तरी चालेल। आता पाण्याला एक उकळी आल्यानंतर यावर आपण झाकण ठेवायचं। झाकण अर्धच ठेवायचं, पूर्ण झाकण लावायचं नाही, नाहीतर भाजीची तरी जाते। तोपर्यंत इकडे मी भाकरी करायला घेते। भाकरी करण्यासाठी मी एक टिप तुम्हाला सांगते इथे, जर तुमच्या भाकरी चिरत असतील तर काय करायचं, जेव्हा आपण पीठ मळायला घेतो ना त्यावेळेस आपण थोडंसं गरम पाणी करून यामध्ये टाकायचं आणि चांगलं एकसारखं पीठ मळून घ्यायचं आणि पीठ हे चांगलं मळायचं, म्हणजे असं त्यामध्ये एक चिकटपणा तयार होतो। असं साधं पीठ मळलं की भाकरी ही तुटतेच, त्यामुळे चांगलं पीठ हे चांगलं मळून घेतल्यानंतर भाकरी करायला घ्यायची। अजिबात भाकरी चिरत नाही आणि एकदम छान होते। लग्नाआधी मला ही भाकरी येत नव्हती, पण आपण करत राहिलं एखादी गोष्ट तर ती आपल्याला आपोआपच त्यामधून चुका लक्षात येतात आणि ती गोष्ट आपण चांगली करायला शिकतो। तर अशा प्रकारे भाकरी पण झाली माझी आणि हे बघा मस्त अशी भाकरी आपली फुगली होती। त्यानंतर आता भाजी बघूयात आपण। भाजी पण छान शिजली आहे आणि कलर तर अप्रतिम आला आहे। ही भाजी करताना मला एकच टिप सांगावीशी वाटते, ती म्हणजे अशी की जर खारं वांग करतायत तर त्यामध्ये हिरव्या मिरच्या जरा जास्त घाला, म्हणजे ही भाजी चमचमीत आणि झणझणीत होईल आणि भाकरीबरोबर तर अप्रतिम लागेल किंवा चपातीसोबत खावा। तर नक्की तुम्ही ट्राय करा। थँक्स फॉर वॉचिंग।